ऐरोलीमध्ये उभे असलेले हे स्मारक भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्वाला समर्पित आहे. समाजकारणी, अर्थतज्ञ, कायदेपंडित आणि भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ स्मारक नाही तर त्यांच्या स्वप्नांचा आणि विचारांचा प्रतिबिंब आहे. नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण या सुंदर स्मारकाला भेट देण्यासाठी जात आहोत. मी तर वाऱ्याच्या वेगाने या स्मारकाजवळ पोहोचले. तुम्ही ऐरोली स्टेशनवरून या स्मारकाकडे येऊ शकता. 25 मिनिटं वॉक आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत बस किंवा ऑटोने 10 ते 15 मिनिटात तुम्ही सहजरित्या स्मारकाजवळ पोहोचू शकता. हे स्मारक केवळ पर्यटनाचे ठिकाण नाही तर विचारांची ऊर्जा देणारे केंद्र आहे. विविध कार्यक्रम, स्मरण दिन येथे आयोजित केले जातात. अनेक लोक इथे येतात बाबासाहेबांचे विचार अनुभवण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी आणि समतेच्या संकल्पनेला पुन्हा समजून घेण्यासाठी इकडे येतात. चला तर मग माझा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करते. येथील गॅलरीमध्ये बाबासाहेबांच्या जीवन प्रवासातील महत्त्वाचे टप्पे प्रदर्शित केले आहेत, ज्याच्यात त्यांच्या बालपणापासूनचे उच्च शिक्षणापर्यंत आणि सामाजिक चळवळीपर्यंत सर्व काही दस्तऐवज, छायाचित्रे आणि माहिती पॅनल्सच्या माध्यमातून दाखवले आहेत. अनेक अभ्यांगत मते ही गॅलरी इतिहासात बरोबरच विचारांचाही सफर घडवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे मध्य प्रदेश या राज्यामध्ये झाला. त्यांचे नाव होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. लहानपणापासूनच बाबासाहेबांना जातीभेद, अस्पृश्यता आणि अन्यायाचा सामना करावा लागला, पण त्यांनी कधी हार मानली नाही. अत्यंत कठीण हालाकीच्या परिस्थितीतही बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले. कोलंबिया विद्यापीठ अमेरिका, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इंग्लंड इथेही त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. ते भारतातील सर्वात विद्वान व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्यांच्याविषयी वाचन करताना मनाला अत्यंत आनंद आणि अंगावर शहारेही येत होते. या गॅलरीमधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना वाचताना थोडा प्रॉब्लेम होतो किंवा वाचण्याचा कंटाळा आहे त्यांच्यासाठी हा स्कॅनरही दिला आहे. छायाचित्रामधील माहिती या स्कॅनरच्या माध्यमातून आपण ऐकूसुद्धा शकतो. इथे एक प्रशस्त अशी लायब्ररीसुद्धा आहे. सुमारे 5000 पेक्षा जास्त पुस्तके कदाचित इथे असावीत. या लायब्ररीमध्ये विविध प्रकारची पुस्तके हाताळताना मनाला खूप आनंद झाला. यामध्ये अजून एक विशिष्ट म्हणजे ही वेबसाईट. आपण ई-लायब्ररीमधूनही पुस्तके वाचू शकतो आणि ऐकू शकतो. ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईलच. नक्की व्हिजिट करा आणि एकदा पुस्तके वाचून पहा. माझ्या मनाला आकर्षित करणारा एक कोपरा म्हणजे संविधान विशेष. लायब्ररीमधील हा कॉर्नर मला इतका जास्त आकर्षित करत होता की शेवटी मी संविधान वाचण्यासाठी धाव घेतली. ह्यातील एक एक पान चाळत असताना मनाला फार आनंद होत होता आणि अभिमानही वाटत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती की त्यांनी हे संविधान लिहिण्यासाठी किती अथक प्रयत्न आणि कष्ट केले होते. आंबेडकरांच्या कार्याची आणि विचारांची स्मृती मनात साठवत आम्ही पहिल्या मजल्यावर आलो. इथे आहे एक शांत आणि प्रशस्त असे मेडिटेशन सेंटर. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था पाहून मनाला समाधान मिळते. इथे ध्यानात बसताच मनातील गोंधळ शांत होतो आणि सकारात्मक ऊर्जा हळूहळू मनात भरत जाते. खरंच 10 मिनिटे इथे सहजपणे निघून गेली आणि वेळेचं भानही राहिलं नाही. स्मारकातून निरोप घेताना हे 3 मिनिटाचे चलचित्र आम्ही आवर्जून पाहिले, ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आठवणच झाली. बाबासाहेबांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे स्मारक त्यांच्या या आठवणीचे जिवंत प्रतीक आहे. चला मंडळी, बाबासाहेबांना केवळ स्मरण करून नव्हे तर त्यांच्या मूल्यांचे आचरण करून खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करूया. जय भीम, नमो बुद्धाय.